नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवकचे 25 प्रश्न आणि कृषी सेवकचे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील जमिनीमध्ये खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमाण जास्त आहे? भारतातील जमिनीमध्ये खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमाण हे जास्त आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पालाशी या अन्नद्रव्याचे प्रमाण जास्त आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खरीप पिकांच्या लागवडीखाली जमिनीची नांगरणी कोणत्या महिन्यात करतात? खरीप पिकांच्या लागवडीखाली जमिनीची नांगरणी खालीलपैकी कोणत्या महिन्यात करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नोव्हेंबर ते जानेवारी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते जास्त पोषक द्रव्य असलेल्या खताचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणते जास्त पोषक द्रव्य असलेल्या खताचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, युरिया। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, प्राथमिक ठोक बाजार कुठे असतात? प्राथमिक ठोक बाजार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मोठ्या गावात किंवा तालुका मुख्यालयात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, कोणत्या रोगामुळे ग्लॅडिओलसच्या फुलदांड्याचा आकार वेडावाकडा होतो? खालीलपैकी कोणत्या रोगामुळे ग्लॅडिओलसच्या फुलदांड्याचा आकार वेडावाकडा होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, विषाणूजन्य रोग। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, कापसावर आढळणारी हरभऱ्यावरील कीड खालीलपैकी कोणती? कापसावर आढळणारी हरभऱ्यावरील खालीलपैकी कीड कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, घाटे अळी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, अनारदाना हा पदार्थ कोणत्या फळापासून तयार करतात? अनारदाना हा पदार्थ खालीलपैकी कोणत्या फळापासून तयार करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डाळिंब या फळापासून। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, काजूगरात कोणता अन्न घटक सर्वाधिक प्रमाणात असते? काजूगरात कोणता अन्न घटक सर्वाधिक प्रमाणात असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, स्निग्धांश। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, झेंडू या फुलपिकापासून हेक्टरी किती फुले मिळतात? झेंडू या फुलपिकापासून हेक्टरी किती फुले मिळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 10 ते 12 टन। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात ॲस्टरची लागवड कोणत्या हंगामात करतात? महाराष्ट्रात ॲस्टरची लागवड खालीलपैकी कोणत्या हंगामात करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, शर्यतीसाठी कोणत्या जातीचे बैल उपयोगी पडतात? शर्यतीसाठी खालीलपैकी कोणत्या जातीचे बैल उपयोगी पडतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, खिल्लारी या जातीचे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती म्हैस सर्वाधिक दूध देते? खालीलपैकी कोणत्या प्रकारची म्हैस सर्वाधिक दूध देते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जाफराबादी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी जमिनीतील मायक्रोन्यूट्रियन्स कोणता आहे? खालीलपैकी जमिनीतील मायक्रोन्यूट्रियन्स कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, CA। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, आच्छादित पिकांना खालीलपैकी काय म्हणतात? आच्छादित पिकांना खालीलपैकी काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हिरवळीची खते। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणाला जलविद्याचे आद्य प्रवर्तक म्हणतात? खालीलपैकी कोणाला जलविद्याचे आद्य प्रवर्तक म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हॅले यांना जलविद्याचे आद्य प्रवर्तक म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, भूमिगत पाण्याच्या कृत्रिम पुनर्भरण पद्धतीमधील प्रत्यक्ष भूपृष्ठ तंत्रात कशाचा समावेश होतो? भूमिगत पाण्याच्या कृत्रिम पुनर्भरण पद्धतीमधील प्रत्यक्ष भूपृष्ठ तंत्रात कशाचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अंतक्षेपण विहिरी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, ठिबक सिंचन पद्धत कोणी जगाला दिलेली देणगी आहे? ठिबक सिंचन पद्धत ही कोणी जगाला दिलेली देणगी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, इस्राईल। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, भारतामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना कोणाच्या नावे झाली? भारतामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणाच्या नावे झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गोविंद वल्लभ पंत। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, मानवी आरोग्यावर फ्लोराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय? मानवी आरोग्यावर फ्लोराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अकाली वृद्धत्व। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, जांभूळ या पिकाची कोणती जात अधिक उत्पन्न व मोठी फळे देते? जांभूळ या पिकाची कोणती जात अधिक उत्पन्न व मोठी फळे देते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कोकण बहाडोली।
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. करवंदामध्ये कोणते जीवनसत्व विपुल असते? करवंदामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपुल असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, क जीवनसत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. टेट्राझोलियम टेस्ट कशासाठी केली जाते? टेट्राझोलियम टेस्ट हे खालीलपैकी कशासाठी केली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, टेट्राझोलियम हे टेस्ट बीजपरीक्षणासाठी केली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेली अंजिराची जात खालीलपैकी कोणती? मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेली अंजिराची जात खालीलपैकी कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दिनकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. कोणत्या रोगामुळे झाड वरून खाली बुंद्यापर्यंत वाढत जाते? खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाड वरून खाली बुंद्यापर्यंत वाढत जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मर या रोगामुळे झाड वरून खाली बुंद्यापर्यंत वाढत जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. कमी पावसाच्या प्रदेशासाठी हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी ज्वारीच्या कोणत्या जातीची शिफारस केली? कमी पावसाच्या प्रदेशासाठी हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी ज्वारीच्या कोणत्या जातीची शिफारस केली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शिलक्षण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व क विपुल असते? खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व क विपुल असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आवळा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात? चोपण जमीन सुधारण्यासाठी खालीलपैकी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जिप्सम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. टी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळ पिकावर पडते? टी मॉस्किटो हे कीड खालीलपैकी कोणत्या फळ पिकावर पडते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, काजू या फळ पिकावर टी मॉस्किटो हे कीड पडते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. हरभरा हे सर्वसाधारणपणे कोणत्या नावाने ओळखले जाते? हरभरा हे पीक सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बेंगोल ग्राम या नावाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रात दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारे खालीलपैकी कोणते फळपीक आहे? महाराष्ट्रात दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारे खालीलपैकी कोणते फळपीक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बोर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली? भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मोहम्मद हिदायतुल्ला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आर्य समाज ही संघटना क्रांतिकारक संघटना नव्हती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. राधानगरी, नान्नज व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? राधानगरी, नान्नज व कर्नाळा हा गट प्रामुख्याने खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अभयारण्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. भारतामध्ये मानवी अधिकार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? भारतामध्ये मानवी अधिकार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भारतामध्ये मानवी अधिकार दिवस हा 10 डिसेंबर या दिवशी पाळला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. प्राचार्य एन जी रंगा यांच्या पुढाकाराने खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना झाली? प्राचार्य एन जी रंगा यांच्या पुढाकाराने कोणत्या संस्थेची स्थापना झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अखिल भारतीय किसान स्वभाव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सीताफळ या पिकाचा कोणता वाण प्रसारित केला आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सीताफळ या पिकाचा खालीलपैकी कोणता वाण प्रसारित केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, फुले जानकी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रादेशिक संशोधन क्षमताच्या बळकटीसाठी कोणता प्रकल्प राबविण्यात आला? राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रादेशिक संशोधन क्षमताच्या बळकटीसाठी खालीलपैकी कोणता प्रकल्प राबविण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. जिल्ह्याचा निवडणूक अधिकारी व जनगणना अधिकारी म्हणून कोण काम पाहते? जिल्ह्याचा निवडणूक अधिकारी व जनगणना अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण काम पाहते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जिल्हाधिकारी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना असे देखील म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना असे देखील म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, चौथी पंचवार्षिक योजना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. द्राक्ष या फळ पिकाची एप्रिलमध्ये छाटणी करतात त्यास काय म्हणतात? द्राक्ष या फळ पिकाची एप्रिलमध्ये छाटणी करतात त्यास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, खरड छाटणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे खालीलपैकी कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बिहार हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. जनगणना 2022 नुसार बिहार या राज्याची एकूण लोकसंख्या किती आहे? जनगणना 2022 नुसार बिहार या राज्याची एकूण लोकसंख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 13.1 कोटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. बिहार जातनिहाय जनगणना 2022 नुसार राज्यात 17.7% लोकसंख्या कोणत्या धर्माची आहे? बिहार जातनिहाय जनगणना 2022 नुसार राज्यात 17.7% लोकसंख्या कोणत्या धर्माची आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मुस्लिम या धर्माची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भारत या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 27 वर्षांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. मलेरिया रोगावरील जगातील पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोणाच्या मदतीने बनवली आहे? मलेरिया या रोगावरील जगातील पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोणाच्या मदतीने बनवली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सिरम इन्स्टिट्यूट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. तांदूळ निर्यातीत कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? तांदूळ या निर्यातीत खालीलपैकी कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भारत देश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. भारताने यावर्षी सर्वाधिक तांदूळ निर्यात कोणत्या देशाला केली आहे? भारताने यावर्षी सर्वाधिक तांदूळ निर्यात खालीलपैकी कोणत्या देशाला केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सेनेगल या देशाला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एनसी शोजनने खालीलपैकी कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले आहे? आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एनसी शोजनने खालीलपैकी कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लांब उडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. गुगलने भारतात कोठे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे? गुगलने भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, चेन्नई या ठिकाणी. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.